नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तो अशा पद्धतीचा आहे की असे कराल तर एमपीसी 2024 मध्ये तुमचे गेम होणार आणि 100% तुमचे गेम होणार. पण का, यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो बघायचा आहे. काही ठराविक विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवणं मला भाग पडतंय. तर त्याच्यामुळं जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल एमपीसी 2024 ची आणि जे पुढील गोष्टी जर तुम्ही चुका करत असाल तर तुमचे 100% 2024 मध्ये तुमचे गेम होणार आणि तुम्हाला पोस्ट जे आहे हे मिळणार नाही. त्याच्यामुळे या चुका ज्या आहेत ह्या इथून पुढे तुम्हाला ज्या त्या टाळायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. तर ज्यांना असं वाटतंय की एमपीसी कंबाईंड 2024 अजून लांब आहे म्हणून जे निवांत पडलेले आहेत, अजून तुमचं आरामामध्ये तुम्ही दिवस घालवत आहात, तर गाफील राहू नका. नाहीतर एमपीएससी 2024 मध्ये तुमची गेम झालीच म्हणून समजा. ठीक आहे, आणि जे कोणी 4-5 वर्ष झाली एमपीएससी ची तयारी करतायत, त्यांना प्री निघत नाहीये किंवा मुख्य निघत नाहीये, त्यांनी तर अजिबात इथून पुढे गाफील राहू नका. नाहीतर या दुष्टचक्रातून तुम्ही कधीही बाहेर पडणार नाही. हा जो पिरियड तुम्हाला दिलेला आहे एमपीएससीनं कंबाईनच्या परीक्षेसाठी, तो अतिशय महत्वाचा पिरियड आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. जर तुम्हाला 2025 मध्ये जॉब हवा असेल, इथून पुढे निवांतपणा, आरामपणा सगळा सोडून द्या. 1 वर्ष कष्ट करायचं आहे, पुढची मग तुमची वर्ष आरामामध्ये जातील. पण आता जर तुम्ही निवांत पडायचं आणि झोपायचं ठरवलेलं आहे, दिवस घालवत आहे, अजून परीक्षा लांब आहे असं म्हणून एक दिवस टंगळमंगळ करत तुमचा दिवस घालवत असाल, एमपीएससी 2024 तुम्हाला सोडणार नाही, एवढं तुम्हाला मी आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे निवांत पडलेला असाल, आरामात दिवस घालवत असाल तर उठा, लवकरात लवकर जागे व्हा, टाइम टेबल बनवा, अभ्यासाचं नियोजन करा आणि प्रिपरेशनच्या मागे लागा. नाहीतर अवघड आहे 2024, लक्षात घ्या. नाहीतर परत कसं वाटेल की एवढा मोठा टाइम पिरियड मिळालेला होता, पण मी माझ्या चुकीच्या धोरणांमुळे म्हणा किंवा माझ्या चुकीच्या सवयीमुळे मी पुन्हा एकदा संधी माझ्या आयुष्यातली गमावली. असं जर पुन्हा तुम्हाला जर पश्चातापाची वेळ यायला नसायला पाहिजे असेल तर आत्तापासूनच कंबाईनच्या प्रिपरेशनच्या मागे हात धुवून तुम्ही लागा. नाहीतर एमपीएससी 2024 तुम्हाला तुमची जागा दाखवेल आणि पर्यायानं बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाग्यावरतीच आणणार आहेत, लक्षात घ्या. तुमची जागा दाखवायला कोणीही चान्स सोडत नाही. मग तो तुमचा समाज असू दे, तुमचे घरचे असू देत, कोणीही असू दे, लक्षात घ्या. तुम्ही सेल्फ आहात, स्वतः आहात आता या प्रवाहामध्ये आणि तुम्ही कुठेतरी मध्ये आता अडकलेला आहात. ना तुम्ही ह्या किनाऱ्याला आहे ना तुम्ही त्या किनाऱ्याला आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कुठल्या किनाऱ्यापर्यंत पोहोचायचं आहे, की पुन्हा एकदा तुम्हाला माघार घ्यायची आहे, की पुन्हा आता काही करून मला एका स्ट्रोक मध्ये पुढचा किनारा मला गाठायचाच आहे कसल्याही परिस्थितीमध्ये. अशी तयारी तुम्हाला करायची आहे. तुमच्या मनाची तयारी पूर्णपणे करा आणि झोकून द्या स्वतःला 1 वर्ष. काही फरक पडत नाही, 1 वर्षच तुम्हाला कष्ट करायचं आहे, एका वर्षाचं. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. जे कोणी एमपीएससी परीक्षेमधून टॉपर बनतात ते सुद्धा 30 पुस्तक वाचतात, तुमच्याकडे सुद्धा 30 पुस्तक आहेत. फक्त त्यांनी कृती केलेली असते, तुम्ही नुसता विचार करत राहता. आता तुमच्या डेस्कवरती सगळी पुस्तकं पडलेली असतील, तुमच्या कपाटामध्ये सगळी पुस्तकं पडलेली असतील, तुम्ही जिथे अभ्यास करता सगळी पुस्तकं तिथे असतील. फक्त तुम्ही टंगळमंगळ करताय, विचार घालवताय, वेळ घालवताय, म्हणून सगळे प्रॉब्लेम व्हायला लागलेत, लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या फालतू गोष्टीचा विचार सोडून द्या. आजचा दिवस तुमचा महत्वाचा आहे. आज तुम्ही काय करणार आहात, आजचे 8 तास तुम्ही कसे घालवणार आहात, याच्यावरती सगळं तुमचं फ्युचर डिपेंड आहे. त्याच्यामुळे वर्तमानामध्ये जगण्याची सवय ठेवा. फ्युचरचा विचार करून जर आजचा दिवस तुम्ही वाया घालवला ना, तर फ्युचर सुद्धा तुम्हाला बरोबर तुमची वेळ दाखवल्याशिवाय राहणार नाही. फ्युचर परत एकदा तुम्हाला वर्तमानात आणून सोडेल. ठीक आहे, त्याच्यामुळे आहे त्या ठिकाणाहून पुढे चालण्याचा प्रयत्न कायम करायचा. नाहीतर बसलाय तिथेच, एका जागेवर बसलाय तिथेच आहात, 4 वर्ष झाले तिथेच पडलाय, 5 वर्ष झाले त्याच लायब्ररीमध्ये, 6 वर्ष झाले त्याच लायब्ररीमध्ये. अरे का असं करताय? उठून लवकरात लवकर जागेवा. कुठेतरी आतल्या तुमच्या मनाला वाटते की नाही की आपल्याला एखादी पोस्ट मिळायला पाहिजे, लवकरात लवकर लाईफ आपलं कुठेतरी सेटल व्हायला पाहिजे. काहीतरी विचार करा मोठा. विचार केल्याशिवाय तुम्ही कृती करणार नाही, कृती केल्याशिवाय तुम्हाला पोस्ट मिळणार नाही, हे सुद्धा तुम्हाला मी आता सांगतो. त्याच्यामुळे उठा, लवकरात लवकर उठा, सर्वांनी जागे व्हा. वाटते तेवढ्या गोष्टी सोप्या नाहीयेत. तुम्हाला मस्त खूप मोठा पिरियड मिळतोय. 16 जूनला परीक्षा आहे, अजून खूप वेळ आहे माझ्याकडे. अजिबात नाही. वर्ष कसं गेलं तुम्हाला कळलं का? 2023 मध्ये सुद्धा 30 गेम होणार आहे तुमची, लक्षात घ्या. आणि काय सांगावं, 25 पासून ते काही नियम आणतील, काही करू शकता आयोग. त्याच्यामुळे 24 ची संधी कोणीही तुमच्या हातामधली दौडू नका. कारण का, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. एक म्हणजे पहिला पुस्तकांचा आवाका लक्षात घ्या. भले तुम्हाला मी सांगितले की प्रत्येक विषयाची 2-2 पुस्तकं वाचायची आहेत. प्रत्येक संदर्भ पुस्तक जर तुम्ही ओपन करून बघितलं, कमीत कमी 500 ते 600 पेजचं एक पुस्तक आहे. एका पुस्तकातलेच प्रश्न आयोग विचारत नाही, त्यासाठी 2-2 पुस्तकांचा आधार हा आपल्याला घ्यावाच लागतो. म्हणजे 1000 पेजेस तुम्हाला वाचायचे, लक्षात घ्या. तुमच्याकडे पिरियड किती आहे? 5 ते 6 महिन्याचा तुमच्याकडे पिरियड आहे. प्रत्येक विषयाचे 1000 पुस्तकं म्हणजे तुम्हाला किती पेजेस वाचायचे आहेत? कमीत कमी 5 ते 6000 पेजेस तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्या वाचून नोट्स बनवायचे आहेत. इतका मोठा आवाका आहे आणि तुम्ही निवांत बसलाय अजून.
याला काही सुद्धा अर्थ उरणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे व्हा, पेटून उठा, नियोजन बनवा, टाइम टेबल बनवा, ते फॉलो करण्याचा 100% प्रयत्न करा. त्याच्यामुळे लक्षात घ्या, सिलेबस खूप मोठा आहे. नुसतं पूर्वच नाही तुम्हाला करायचा, मुख्य परीक्षा सुद्धा आपल्याला आहे. मुख्य परीक्षेचा सुद्धा आत्ताच तुम्ही विचार करून त्याच्यातले काही चॅप्टर्स आता संपवावे लागतात. तर आणि तरच पूर्व नंतर तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा थोडासा कमी वाटायला लागतो. नाहीतर एकदम पूर्व नंतर मुख्यला तुटून पडलाय, काहीही अर्थ उरणार नाही. पुन्हा एकदा तुमच्या हातामधून संधी जाऊ शकते. त्याच्यामुळे लवकरात लवकर उठा, जागे व्हा, पेटून उठा, काही करा, पण 2024 ला पोस्ट काढून घ्या. चालू घडामोडीचा आवाका लक्षात घ्या. आता एक्झाम जरी जून मध्ये असली तरी सुद्धा तुम्हाला जानेवारी 2023 पासून कमीत कमी मे 2024च्या एंडिंग पर्यंतचे करंट अफेअर्स तुम्हाला करायचे, म्हणजे 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स करायचं आहे. नुसतं परिक्रमाचं जर तुम्ही मॅगझिन घेतलं तर जवळपास 100 पेजचं ते एक मॅगझिन होतंय. म्हणजे त्याच्या जवळपास 1400-1500 पेजेस जातील. पण त्या एका सोर्सवरती डिपेंड तुम्ही राहू शकत नाही. कुणीही राहू शकणार नाही एका सोर्सवरती डिपेंड करंट अफेअर्सला, कारण सिलेबस करंट अफेअर्सचा सुद्धा व्हास्ट आहे. त्याच्यामुळे तिथे 2-3 सोर्सेस तरी वाचावे लागतील. म्हणजे हे 10,000 पेजेस झाले सगळे जीएसचे विषय, प्लस ते 3-4 हजार पेजेस तरी करंट अफेअरचे पकडले. 14-15 हजार पेजेस तुम्हाला वाचायचे आहेत. कधी वाचणार आणि कधी करणार सिलेबस कव्हर? लक्षात येते का तुम्हाला मला काय सांगायचंय? त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे व्हा, पेटून उठा. प्लस गणित आणि बुद्धिमत्ता आपल्या अंगावरती असतं. गणित आणि बुद्धिमत्तेशिवाय तुमचा अभ्यासक्रम जो आहे, अभ्यासक्रम म्हणण्यापेक्षा तुम्हाला पोस्ट जी आहे ती स्वप्नातच राहील तुमच्या. कारण हा विषय इतका आता वेटेज त्यांनी वाढवून ठेवलेला आहे. कंबाईनच्या पूर्व परीक्षेला 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचा आयोग विचारायला लागले, जिथे 15 प्रश्न विचारत होतं. म्हणजे 20% वेटेज इथंच झालंय. ह्याच्यामध्ये जर म्हणजे 80% पैकी तुमचा पेपर होतोय. 80% पैकी जर तुम्ही पेपर कन्सिडर केला तर सगळे विषय तरी आपले स्ट्रॉंग नसतात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी काटावरती आपली पूर्व परीक्षा हुकू शकते. त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्तेला सुद्धा तितकाच वेळ देणं पूर्वच्या दृष्टिकोनातून असेल किंवा मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून असेल तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही काहीच वाचलेलं नाही, नुसता इतिहास भूगोल करत बसलाय, काही सुद्धा अर्थ उरणार नाही तुमच्या आयुष्यात. लक्षात घ्या, गणित आणि बुद्धिमत्तेला तितकाच वेळ तुम्हाला द्यावा लागेल, तितकाच अवधी तुम्हाला द्यावा लागेल. सगळ्या विषयांना घेऊन समोर तुम्हाला जावं लागेल. तर आणि तरच तुमची पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल कंबाईनची निघू शकेल. नाहीतर ह्या गोष्टी पुन्हा आहे त्या बॅकफुटला तुम्हाला आणून सोडतील. त्याच्यामुळे आवाका फार मोठा आहे. आतापासून जागे झाला तरच हा सिलेबस कव्हर होईल. आयोगाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आवाका लक्षात घ्या. मार्केटमध्ये तुम्ही गेला की मला बा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचं पुस्तक हवंय असं जरी तुम्हाला विचारलं तर तुमच्या समोर 21,000-22,000 प्रश्नसंच समोर टाकतात पुस्तकांचे. ठीक आहे, 21,000-22,000 झाले म्हणजे किती? दररोज 100 जरी प्रश्न केले तरी सुद्धा ते आपले कव्हर होणार नाहीत 5-6 महिन्यामध्ये. लक्षात येते का तुम्हाला? 21,000-22,000 प्रश्न डिवायडेड बाय 5 किंवा 6 महिने करा तरी सुद्धा तुमचे 21,000-22,000 प्रश्न क्लिअर होत नाहीत. याचा अर्थ काय? तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न अजून सोडवावे लागतील. तर आणि तरच सिलेबस तुमचा तो लक्षामध्ये राहणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे व्हा, प्रेशर घ्या स्वतःवरती. एवढं सगळं शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये होत नाही. तुम्हाला वाटत असेल एक्झाम लांब आहे, निवांत करूया, इकडे येऊन जातो तिकडे येऊन, नाही. हा पिरियड असतो, लक्षात घ्या. हा शांततेच्या काळामध्ये जो जास्त वेळ अभ्यास करेल त्यालाच पोस्ट जी आहे ती मिळते. ठीक आहे, शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये काही होणार नाही, कारण इतका मोठा प्रचंड सिलेबस असतो. पुन्हा तुमचं माइंड डिस्टर्ब होतं, सिलेबस कव्हर होणार नाही, प्रेशर यायला सुरुवात होईल, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुमची संधी हुकू शकते. म्हणून तुम्हाला अलर्ट करण्यासाठी मला हा पुन्हा एकदा व्हिडिओ जो आहे तो बनवावा लागतोय. त्याच्यामुळे लवकरात लवकर जागे व्हा, विचार करा. अजून सुद्धा वेळ आहे, संधी गेलेली नाही. आपले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करतोय, ते बघत चला. त्यानुसार निदान ते फॉलो करायचं नसेल, तुम्ही तुमचं नियोजन बनवा, पण काहीतरी बनवा. दिवस सत्कारणी लावा, अभ्यास करा, 7 ते 8 तास अभ्यास करा, पेटून उठा. पण 2024 ला पोस्ट सोडू नका. पुन्हा अशा संध्या सारख्या मिळत नाहीत, लक्षात घ्या. आणि पहिला अटेम्प्ट हा शेवटचाच अटेम्प्ट असेल असं समजूनच पूर्णपणे झोकून देऊन तुम्ही स्वतः अभ्यास करा. आणि सेल्फ स्टडी शिवाय तुम्हाला पोस्ट मिळणार नाही. भले तुम्ही कुठलाही XYZ क्लास लावलेला असेल, क्लास लावलेली सगळीच मुळे क्लिअर होत नसतात एक्झाम. जे सेल्फ स्टडी करतात, अनालिसिस करतात, इव्हॅल्युएशन करतात स्वतःचं, तेच पोस्ट काढून बाजी मारून जातात. त्याच्यामुळे सेल्फ स्टडी वरती, MCQ वरती, चॅप्टर वरती फोकस्ड ठेवा. कशावरती प्रश्न विचारलेले आहेत बघा. कोणता मुद्दा माझा वीक आहे, कोणता चॅप्टर माझा वीक आहे, कोणता विषय माझा वीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवून आवाका जो आहे तो तुम्ही बनवला पाहिजे. आणि तो सगळ्या 5 ते 6 महिन्याच्या नियोजनामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करत नेल्या पाहिजेत. एकदम सगळं संपवण्याच्या प्रयत्नामध्ये लागू नका. स्टेप बाय स्टेप थोडं कव्हर करत तुम्हाला जे यशाचं शिखर आहे ते गाठायचं आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर पेटून उठून जागे व्हा. तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. अजून सुद्धा तुम्ही याच्या MPSCच्या फील्डमध्ये थांबवणार. भले तुमचे 4-5 वर्ष गेलेले असतील तरी सुद्धा कुठेतरी तुमच्या मनामध्ये आशा आहे. फक्त त्या आशेला आता धुसर बनवून देऊ नका. शेवटची संधी आहे, विचार करा, जागे व्हा. 2024 ला पोस्ट काढल्याशिवाय थांबू नका. ठीक आहे, नियोजन बनवा, अभ्यास करा, 8 तास अभ्यास करा, झोकून द्या स्वतःला. त्याशिवाय तुम्हाला पोस्ट मिळणार नाही, लक्षात घ्या. नुसता विचार करत बसला
लोळत पडलाय बेडवरती, रील्स बघत बसलाय, विचार करत नुसता वेळ घालवताय, मित्रांमध्ये गप्पा गोष्टी करत वेळ घालवताय, 8 तास द्या अभ्यासाला. 8 तास अभ्यास झाल्यानंतर तुम्ही काहीही करा, माझं काही म्हणणं नाही, पण दिवसभरातला 8 तास तुम्हाला अभ्यास म्हणजे अभ्यासच करायचा आहे, लक्षात ठेवा. आणि जर हे 8-8 तास तुमच्या आयुष्यातले वाया घालवले इथून पुढचे 1-2-3 महिने, फार मोठं तुमच्यावरती संकट येणार आहे. त्याच्यामुळं अलर्ट करणं माझं काम आहे. आता याला कितपत तुम्ही घ्यायचाय, स्पोर्टिंगली घेताय की कसं घेताय तुमच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे विचार करा, जागे व्हा. 2024 अजून लांब नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल नक्कीच चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.